नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये राऊंड 3 मग ते कॅप असेल किंवा मायनॉरिटी कोटासाठी असणारा आहे याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। ते सर्व विद्यार्थी आणि पालकांनी पुन्हा एकदा नीट समजून घेणं गरजेचं आहे। मला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे। एक, पसंती क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाही घेतला किंवा कॅन्सल केला तर या विद्यार्थ्याला ओपन टू ऑल या फेरीमध्येच यावं लागणार आहे। दुसरी फेरी त्यांच्यासाठी नाही, हे आताच्या वेळापत्रकावरून सिद्ध होत आहे, हे लक्षात घ्या। दुसरं, मॅनेजमेंट कोटा जो असणार आहे तो फक्त किंवा इन हाऊस कोटा जो असणार आहे तो कॅप राऊंड 2 पर्यंतच असणारा आहे। नवीन जे राऊंड 3चं वेळापत्रक आलेलं आहे त्यामध्ये फक्त मायनॉरिटीचाच उल्लेख आहे। बाकीचे 2 कोटा जे आहेत इन हाऊस आणि मॅनेजमेंटचा बिलकुल विचार केलेला नाही किंवा तिथं संबंध नाही। त्यामुळं कॅप राऊंड 2 ॲडमिशन प्रोसेस चालू आहे। यामध्ये तुम्हाला ते जे काही कोट्याअंतर्गत ॲप्लिकेशन केलं असेल त्या दृष्टिकोनातून आपण ॲडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे। आता 19 जुलै ते 21 जुलै 2025 मध्ये जे नवीन विद्यार्थी या प्रवाहामध्ये येणारे आहेत त्यांना नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरता येईल, हे आपण लक्षात घ्या। त्यानंतर 22 जुलै आणि 23 जुलै सकाळी 10 वाजल्यापासून 22 जुलै 2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 23 जुलै 2025 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत नवीन नोंदणी विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी असेल। अर्जाचा भाग 1 दुरुस्ती करता येईल तुम्हाला आणि भाग 2 जो असणार आहे पसंती क्रमांक उच्च माध्यमिक विद्यालयाचा तो फॉर्म देखील तुम्हाला भरता येईल। म्हणजे अर्जाचा भाग 1 भरला, खात्री झाली, लॉक करा। अर्जाचा भाग 2 प्रेफरन्सेस कॉलेजचे व्यवस्थित लावा, एकदाच लावा, मला इथंच प्रवेश घ्यायचा आहे आणि पर्याय आता शोधायच्या भानगडीत पडू नका, कारण संख्या विद्यार्थ्यांची जागा कमी होत चाललेली आहे। त्यामुळे अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळणं मला मिळायला पाहिजे, पण ते आता अपेक्षित नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळं नियमित फेरी क्रमांक 2 या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही या विद्यार्थ्यांनी देखील अर्जाचा भाग 1 दुरुस्त करायचा आहे आणि त्याचबरोबर पसंती क्रम तुमच्या अपेक्षेप्रमाणे तो लावून ऑनलाईन कन्सल्ट देणं बंधनकारक असणारा आहे। तो कालावधी 22 जुलै आणि 23 जुलै या 2 दिवसामध्येच तुम्हाला करायचा आहे। अर्ज लॉक करायला विसरू नका, दोन्ही भाग 1 आणि भाग 2। मी पुन्हा एकदा सांगतो, ॲडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातूनच तुमचे आता प्रयत्न व्हायला पाहिजे। ज्या अर्थी या प्रोसेसचा स्पीड वाढवत आहेत, कालावधी कमी करतायत, त्याचा अर्थ लवकर ही प्रोसेस संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न असणारे आहेत आणि प्रत्यक्ष प्रवेश जे असणारे आहेत ते 26 जुलैपासून साधारणपणे आपल्याला ते दिसत आहेत। म्हणजे या बाकीचं वेळापत्रक डिटेलमध्ये मी सांगणार आहे। महत्त्वाचं काय, प्रवेशापेक्षा अर्ज भरणे, पसंतीक्रम ठरवणे ह्याच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत। तर आपण त्या पद्धतीनं पसंतीक्रम ठरवून निर्णय घ्या की मला आता याच उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा असं होतं की अंतर लांब आहे, हे लांब आहे, ते लांब आहे, हे अडचणी त्या अडचणी। अजिबात आता ठामपणे ठराविक उच्च माध्यमिक विद्यालय कट ऑफ आणि वॅकन्सी लिस्टच्या माध्यमातून लिस्ट तयार करा, त्यांचे प्राधान्यक्रम तयार करा आणि देताना काय वेळेस ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल पाहिजे, ग्रँटेबलच पाहिजे असं आता हे विचार करण्याची वेळ राहिलेली नाही। त्यामुळं आपण कुठंतरी आता ॲडजस्टमेंट करून प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न जास्तीत जास्त असणं गरजेचं असणारं आहे। म्हणजे ह्या शंका आपल्या ज्या आहेत त्या शंका आता दूर करून प्रवेश आता आपल्याला घ्यायचा आहे या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। धन्यवाद।